पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती निघत आहे 27,000 प्लस जागांसाठी आणि या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट या ठिकाणी आला आहे आणि ते अपडेट मी तुम्हाला याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर नाही आहे, ग्राउंड नाही, तर डायरेक्ट आपलं 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं यामध्ये सिलेक्शन होते आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं पगार सुद्धा आपल्याला 10,000 ते 24,000 रुपये महिना आपल्याला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये भेटते आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं। तर अपडेट मी तुम्हाला ते दाखवून देतो आणि त्याचबरोबर वॅकन्सी कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। मी या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी पत्रक या ठिकाणी दाखवून देतो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्क्रीनवर। तर बघू शकता भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया संचार मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स डाक विभाग डिपार्टमेंट ऑफ पोस्ट जीडीएस बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता टू ऑल चीफ पोस्ट मास्टर जनरल, तर सब्जेक्ट तुम्ही बघू शकता कोर्स ऑफ ॲक्शन फॉर फील्ड युनिट इन व्ह्यू ऑफ रिवाइज शेड्यूल ऑफ एंगेजिंग ऑथॉरिटी डिसिप्लिनरी ऑथॉरिटी अँड अपीलेट ऑथॉरिटी SEDA फॉर ग्रामीण डाकसेवक। आणि त्याचबरोबर खाली तुम्ही बघू शकता प्लीज रेफर टू OM नंबर, त्याचबरोबर वाईड विच द रिवाइज शेड्यूल ऑफ एंगेजिंग ऑथॉरिटी डिसिप्लिनरी ऑथॉरिटी अँड अपीलेट ऑथॉरिटी SEDA ऑल कॅटेगरी ऑफ ग्रामीण डाकसेवक जीडीएस वाज शेअर। त्याचबरोबर दुसऱ्या पॅराग्राफमध्ये बघू शकता कॉन्सेप्ट अपॉन द रिवाइज of the SEDA for GDS under Rule 31 of the GDS Conduct and Engagement Rule 2020 the following course of action need to be undertaken in the field unit keeping in view the upcoming GDS online engagement schedule जानेवारी 2026 आणि त्याच्या खाली सुद्धा भरपूर काही या ठिकाणी लिहिलं आहे। तर इंग्रजीमध्ये हे पत्र आहे, तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दाखवून देतो आणि एवढं मोठं काही वाचून दाखवलं तर जास्त वेळ या ठिकाणी होणार आहे। तर हे इंग्रजीचं जे पत्रक आहे हे मराठीमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण वाचून दाखवतो। तर पहा हे जीडीएसचं हे पत्रक आलंय, तर जीडीएस मध्ये या ठिकाणी या पत्रकामध्ये काय म्हटलंय तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी भारत सरकार संचार मंत्रालय डाक विभाग पोस्ट विभाग जीडीएस मधून जे हे या ठिकाणी पत्रक आलं आहे मार्ग नवी दिल्लीमधून हे पत्रक या ठिकाणी आलं आहे। तर विषय तुम्ही बघू शकता, विषयाच्या वर तुम्ही बघू शकता सर्व मुख्य पोस्ट मास्टर जनरलला हे या ठिकाणी आहे। त्यानंतर विषय तुम्ही बघू शकता या ठिकाणी ग्रामीण डाक सेवकांसाठी गुंतवणूक प्राधिकरण, शिस्त पालन प्राधिकरण आणि अपील प्राधिकरण SEDA च्या सुधारित वेळापत्रकानुसार फील्ड युनिटसाठी कृतीचा मार्ग। त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता कृपया 16 नोव्हेंबर 2025 OM क्रमांक 1731/2026 GDS चा संदर्भ घ्या ज्यामध्ये ग्रामीण डाक सेवकांच्या GDS सर्व श्रेणीसाठी संलग्न प्राधिकरण, शिस्त पालन प्राधिकरण आणि अपील प्राधिकरण SEDA चे सुधारित वेळापत्रक सामायिक केले गेले होते। दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये काय म्हटलं आहे GDS आचार आणि सहभाग नियम 2020 च्या नियम 31 अंतर्गत GDS साठी SEDA च्या सुधारणेनंतर जानेवारी 2026 च्या आगामी GDS ऑनलाईन सहभाग वेळापत्रकानुसार फील्ड युनिट्स मध्ये खालील कृती करणे आवश्यक आहे। त्यानंतर खाली बघू शकता तुम्ही ABPM डाक सेवकाच्या वैयक्तिक फायली PF ज्यामध्ये सर्व रेकॉर्ड, विविध पडताळणी अहवाल इत्यादींचा समावेश आहे जे आतापर्यंत उपविभागीय कार्यालयात ठेवले जात आहेत आणि ज्यामध्ये GDSच्या कामाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आहेत त्या विभागीय कार्यालयात हस्तांतरित करणे आवश्यक आहे। PF हस्तांतरित करण्याची ही प्रक्रिया 20 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण केली जाऊ शकते।
त्यानंतर खाली बघू शकता, नियुक्त प्राधिकरणात बदल झाल्यानंतर राखीव प्रवर्गाचे प्रतिनिधित्व विभागीय स्तरावर GDSच्या सर्व श्रेणीसाठी असेल। त्यानुसार संपूर्ण विभागात विविध श्रेणीसाठी म्हणजे SC ST OBC EWS आणि PWD निर्धारित आरक्षण नियमांचे पालन केले जाऊ शकते। ही प्रक्रिया 26 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण केली जाऊ शकते, जेणेकरून रिक्त जागा भरण्याचे काम योग्य वेळेत सुरू करता येणार आहे। आणि त्यानंतर तिसऱ्यामध्ये काय म्हटलं की वेळेत कोणताही बदल होणार नाही, कारण हे संचालनालय योजना आखत आहे। तर हे काही जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखचं नुकतंच हे पत्रक या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखचं आलेलं आहे, लक्षात ठेवा। आणि याच्यातून जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्पष्ट होत आहे की जी पोस्ट ऑफिस GDSची जी वॅकन्सी आहे 2026 मध्ये ही भरती या ठिकाणी निघत आहे। आणि याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक पत्रक आलं होतं, त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो टेंटेटिव्ह डेट त्यावर दिलेली होती की पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखची जी वॅकन्सी आहे तर ती जे विद्यार्थी मित्रांनो 15 जानेवारी 2026 मध्ये निघणार आहे। त्या संदर्भात ते टेंटेटिव्ह डेट या ठिकाणी आली होती, एक लक्षात ठेवा। तर मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा ते या ठिकाणी पत्रक या ठिकाणी दाखवले होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्या पत्रकामध्ये काय म्हटलं होतं की GDS ऑनलाईन एंगेजमेंट पोर्टलच्या युट्यूबचा 32वा टप्पा हा 22 डिसेंबर 2025 ते 24 डिसेंबर 2025 पर्यंत होणार आहे। आणि विभागाद्वारे रिक्त जागा ताब्यात घेणे हे 1 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 पर्यंत चालणार आहे। आणि वर्तनात्मक अधिसूचना जारी करणे हे 15 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी होणार आहे। म्हणजे फॉर्म भरणे जे चालू होणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखचे, तर 15 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखचे फॉर्म भरणे या ठिकाणी चालू होणार आहे। आणि जे विद्यार्थी मित्रांनो त्या पत्रकामध्ये असं सुद्धा दिलं होतं की आता GDSची जी वॅकन्सी आहे वर्षामध्ये 2 वेळा वॅकन्सी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखची येणार आहे, म्हणून त्या संदर्भात सुद्धा त्या पत्रकामध्ये दिलं होतं की GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026च्या तात्पुरत्या वेळापत्रकानुसार आणि डिजी लॉकरच्या एकत्रीकरणावर CETPTने सादर केलेल्या टिप्पण्यावर चर्चा करण्यात आली आहे। त्यानुसार असा निर्णय घेण्यात आला आहे की GDS एंगेजमेंटचे आगामी जानेवारीचे वेळापत्रक डिजी लॉकर कार्यक्षमतेमुळे सुरू केले जाणार आहे। आणि त्याचबरोबर समोर काय म्हटलं होतं की शिवाय CETPTला डिजी लॉकर टीम सोबतची चर्चा वेळेवर पूर्ण करण्याची आणि डिजी लॉकर आणि GDS पोर्टल इंटिग्रेशन अंतिम करण्याची विनंती करण्यात येत आहे, जेणेकरून ही कार्यक्षमता GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2 जुलै 2026 मध्ये वेळेत उपलब्ध करून देता येणार आहे। उत्पादनात इंटिग्रेशन पूर्ण करण्याची CETPTला विनंती आहे। म्हणजे वर्षातून जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखच्या 2 वॅकन्सी या ठिकाणी निघणार आहे। शेड्यूल 1 जे निघणार आहे हे जानेवारी महिन्यामध्ये निघणार आहे। जसं 2025 ला सुद्धा जे वर्षातून 2 वेळा वॅकन्सी निघाली असते पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखची, पण 92.0 सॉफ्टवेअर अपडेटिंगचं जे काम चालू होतं त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो ते वॅकन्सी त्या ठिकाणी निघू शकली नाही, एक लक्षात ठेवा। आता जागा यावर्षी जास्त रिक्त आहे, एक लक्षात ठेवा। तर आता वर्षातून जे विद्यार्थी मित्रांनो 2 वेळा वॅकन्सी आपल्याला पाहायला भेटणार आहे। पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखची जी वॅकन्सी निघणार आता 2026 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शेड्यूल 1 ची वॅकन्सी जानेवारीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शेड्यूल 1 ची वॅकन्सी निघणार आहे, म्हणजे पहिली वॅकन्सी जानेवारी महिन्यामध्ये निघणार आहे। ते जे वॅकन्सी आहे ते जे विद्यार्थी मित्रांनो 6 महिन्यापर्यंत वॅकन्सी चालणार आहे, 6 महिन्यापर्यंत त्याच्या लिस्ट त्या ठिकाणी लागणार आहे। आणि सर्व काही लिस्ट लागल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो सेकंड जे आणखीन न्यू वॅकन्सी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, तर ते जून महिन्यामध्ये तुम्हाला वॅकन्सी या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वर्षातून 2 वेळा वॅकन्सी निघणार आहे। पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखची 2026 ची भरती जानेवारी महिन्यामध्ये निघणार आहे 15 जानेवारी पासून। तर आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।